आवाज महाराष्ट्राचा। नमस्कार, मी सुद्धा संध्याकाळमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत। एका जुन्या वादाचा वचपा काढण्यासाठी पुण्यातील कात्रज परिसरात एका 24 वर्षीय तरुणाची धारदार शस्त्राने हत्या करण्यात आली। तेजस दत्तात्रय पिलाणे असे मृताचे नाव असून तो चायनीज फूड स्टॉल चालवायचा। ही घटना शुक्रवारी पहाटे 1:30 वाजेच्या सुमारास कात्रज येथील शिवसृष्टी गड चौकाजवळील सर्व्हिस रोडवर घडली। तेजस त्याच्या स्टॉलवर काम करणाऱ्या आचार्याला सोडून दुचाकीवरून घरी परतत होता। त्यावेळी आरोपींनी आपल्या दुचाकीने तेजसच्या गाडीला जोरदार धडक दिली। तेजस खाली पडताच दबा धरून बसलेल्या आरोपींनी त्याच्यावर धारदार शस्त्रांनी सपासप वार केले। या हल्ल्यामध्ये गंभीर जखमी झालेल्या तेजसला रुग्णालयात नेण्यात आलं, मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं। भारतीय विद्यापीठ पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल खिलारे यांनी दिलेल्या माहितीनुसार या हत्येचे मूळ 14 मार्च रोजी झालेल्या एका वादात होते। वेल्हे तालुक्यातील कोंढावळे गावात एका लग्नाची वरात निघाली होती। या वरातीत नाचण्यावरून तेजस आणि आरोपींमध्ये जोरदार भांडण झाले होते। याच भांडणाचा राग मनात धरून आरोपींनी तेजसचा काटा काढण्याचे नियोजन केले। ज्या ठिकाणी हत्या झाली तिथे सीसीटीव्ही कॅमेरा नव्हते, मात्र पोलिसांनी मोबाईल लोकेशन आणि सोशल मीडिया अकाउंट्सचा वापर करून आरोपींचा माग काढला। आरोपी शिरवळ येथे लपून बसल्याचे समजताच पोलिसांनी तिथे धाड टाकून त्यांना ताब्यात घेतले। पोलिसांनी विशाल दत्तात्रय खोपडे, अभिषेक दिलीप खोपडे आणि सचिन हरिश्चंद्र धुळे, आदिनाथ शिवाजी कसबे या आरोपींना अटक केली आहे। पोलीस अधिक तपास करतायत। ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।